कुरडया, वडे, पापड असे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ कितीही करून झाले तरी जोपर्यंत लोणचं आणि मोरंब्याच्या बरण्या भरल्या जात नाही ना, तोपर्यंत उन्हाळी कामं संपले आहेत असं आम्हा बायकांना वाटतच नाही. लोणचं आणि मोरंबा करणं म्हणजे उन्हाळी कामांचा शेवट असतो. तर इथे आम्ही 15 किलो कैरीचं लोणचं घालताना दिसतोय, पण 3 किलो कैरीचं लोणचं घालण्यासाठीचं साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शेवटीही देणार आहे. तर लोणचं घालणं म्हणजे एखाद्या वार्षिक सोहळ्यापेक्षा काही कमी नसतं. आता माझ्या लहानपणाची गोष्ट जर सांगितली ना, तर लोणचं जेव्हा घातलं जायचं ना, आम्ही भाऊ बहिणी इतके एक्सायटेड असायचो, खूप जास्त. कुणी कैऱ्या धुवायचं, कुणी कैऱ्या पुसायचं. आमचे वडीलच दरवर्षी कैऱ्या फोडायचे आणि त्यामधल्या कोया काढण्याचं काम आमचं असायचं. मग तेव्हा आम्ही कोयंबा कोण, तुझा भिडू कोण वगैरे एकमेकांना कोया पण मारत असायचो. त्यानंतर लसूण सोलणं हे पण आमचंच काम असायचं. आणि मग आई आणि आजी जेव्हा लोणच्याचा मसाला तयार करायचे ना, तर त्यावेळी त्यांच्या आजूबाजूला लुडबुड करणं हा आमचा आवडता छंद होता. कैऱ्या फोडून झाल्यानंतर पिकलेल्या कैऱ्या बाजूला करायच्या आणि उरलेल्या सगळ्या फोडी या 12 ते 14 तासाच्या सुकवत ठेवायच्या आहे एका बेडशीटवर. त्यानंतर सुरू होते ती लोणच्याच्या मसाल्याची तयारी. तर ह्या लोणच्याच्या मसाल्याचा जो घमघमाट असतो ना, 3 ते 4 दिवस घरामध्ये, हा माझा म्हणतात ना, असं पाऊस जमिनीवर पडल्यानंतरचा जो वास असतो तो सगळ्यात जास्त फेवरेट असतो लोकांचा. तर त्याच सुगंधाप्रमाणे हा सुगंधसुद्धा माझा सगळ्यात फेवरेट आहे. तर इथे 15 किलो कैरीसाठीचं साहित्य घेतलेलं आहे. मीठ इतकं टाकलेलं नाही आहे आम्ही, मीठ थोडं बाजूला काढून ठेवलं होतं, मीठ आणि तेल. तर आणि मोहरी डाळ जी आहे ना, ती आम्ही सगळी अख्खी घातली नव्हती, अर्धी दळून घेतली होती आणि अर्धी अख्खी घातली होती. तर या लोणच्यासाठी शेंगदाणा तेल वापरलेलं जास्त चांगलं. तर सगळ्यात आधी इथे आता मिठाचा थर लावून घेतलेला आहे. हे थोडं मीठ आम्ही काढून ठेवलेलं आहे 2 पिशव्यांमधलं. आता ह्यावर मोहरी डाळचा एक थर चढेल. ही अख्खी मोहरी डाळ आहे. त्यानंतर आता जी दळून घेतलेली मोहरी डाळ आहे त्याचा एक थर लावला जातोय. हा पण दळलेली मोहरी डाळ आहे ही पण. आता यानंतर धनेपूड, जे अख्खे धने होते ते फिरून घेतलेले आहे. आता धनेपूड नंतर ही बडीशेप पूडचा थर चढवलेला आहे. त्यानंतर जे खडे मसाले होते तेही दळून घेतलेले आहेत. हा त्यांचा एक थर आहे. आता ही मिरची पूड, लाल तिखट चटणी, जे काही तुम्ही म्हणत असाल ती. आता हे तिखटाचं प्रमाण, तुमची चटणी किती तिखट आहे त्यावर ठरवायचं आहे. त्यानंतर ही लसूण पेस्ट इथे टाकलेली आहे. त्यानंतर मेथी दाण्याची पावडर इथे करून ती टाकलेली आहे. आणि आता तेल गरम झालंय, त्यात काही लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. आता हे गरम तेल आपण जो थर लावलेला आहे ना मसाल्यांचा आपल्या, त्यावर ओतून घ्यायचं आहे. पण ते तेल ओतण्याआधी त्यात हिंग टाकलेला आहे, हिंग पावडर. हळद आपण अजून घातलेली नाही आहे इथे, हळद सगळ्यात शेवटी घालायची आहे. कारण हळदीवर गरम तेल पडलं तर हळद जळण्याची शक्यता असते आणि रंग काळा पडू शकतो लोणच्याचा, म्हणून हळद आपण शेवटी टाकणार आहोत. आता इथे गरम तेल ओतलेलं आहे या मसाल्यावर आणि हा सगळा मसाला आता एकजीव करून घ्यायचा आहे. यात सुक्या मिरच्याही घातलेल्या आहे. सुक्या मिरच्या पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण ह्या सुक्या मिरच्या जेव्हा मुरतात ना 3-4 महिन्यानंतर खूप छान लागतात चवीला. आता हा मसाला असा नीट मिक्स करून झाला की मग आपण यात हळद घालणार आहोत. ही हळद इथे घातलेली आहे. पुन्हा हा मसाला एकजीव करून घेणार आहोत. आणि हा तयार मसाला जो आहे तो रात्रभर झाकून ठेवायचा आहे असाच. ह्या मसाल्याचा घमघमाट, ओहो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सगळ्या फोडी एका टबमध्ये घेतलेल्या आहेत. पिकलेल्या फोडी बाजूला काढलेल्या आहेत.
तर या छान वाळलेल्या आहेत आणि पुसून घेतलेल्या होत्या आम्ही पसरवून ठेवण्याआधीच एका सुती कापड्याने. आता यात साखर घातली जाते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गुळही घालू शकतात, पण गुळामुळे थोडा लोणच्याचा रंग काळपट होतो म्हणून आम्ही साखर वापरतो. बरण्यांना तुम्ही हिंगाची वाफ देऊन ठेवू शकतात, जशी तुमची मर्जी. आता हा मसाला तयार आहे. आता सगळ्यात आधी बरणीच्या तळाला खारचा एक थर लावून घेतलेला आहे. हे पहा, असा फक्त खार टाकलेला आहे खाली. त्यानंतर आता आपण कैरीच्या फोडी या खारात किंवा मसाल्यात, जे काही तुम्ही म्हणत असाल, त्यामध्ये मस्त अशा घोळून घ्यायच्या आहे आणि मग त्या बरणीमध्ये भरायच्या आहे. मसाला चांगला लागला पाहिजे सगळ्या फोडींना. बरणी पुढे घेतली. असा हा चांगला मसाला लावून घ्यायचा आहे कैरीच्या फोडींना आणि मग बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे. तर ह्या लोणच्याच्या बरण्या जेव्हा भरल्या जायच्या ना, तर त्याच्या शेजारून पाण्याचा ग्लास जरी आम्ही चुकून नेला ना, तरी आई आणि आजीचा खूप ओरडा खायचो आम्ही लहानपणी. खूप जास्त सांभाळून राहायचो आम्ही या बरण्यांपासून आणि आम्हाला दूरच ठेवलं जायचं या बरण्यांपासून. पण हे जेव्हा नवीन नवीन लोणचं केलं जातं ना, तेव्हा ह्या नव्या लोणच्याच्या फोडी नळ्याखाली धुवून खाणं म्हणजे अप्रतिम अनुभव होता. आणि तेव्हा नेकटीच शाळा पण सुरू झालेली असायची, तर रोज शाळेला लोणचं पोळी, मोरंबा पोळी न्यायला खूप आवडायचं तेव्हा. आणि जवळपास डब्यात तेच असायचं सगळ्यांच्या. पण खूप मजा यायची. आणि आमच्या लहानपणी 2 लोणच्याच्या बरण्या असायच्या. एक असायचं तिखट लोणचं आणि एक असायचं गोड लोणचं. आता आम्ही तसं काही करत नाही, पण आमच्या लहानपणी असं असायचं. आणि ते गोड लोणचं, मग त्यानंतर तिखट लोणचं. गोड लोणच्यापासून बोर झालं की असं आमचं असायचं आणि खूप मजा यायची ते गोड लोणचं पण खायला. आणि आमच्याकडे त्यावेळी ना हे अशी एक चिनी मातीची बरणी होती आणि एक काळा असा खाराच म्हणायची माझी आई त्याला. तो खारासुद्धा होता आमच्या घरी. काळा होता आणि त्यावर डिझाईन होती. मस्त वाटायचा तोही. आणि हे लोणचं भरल्यानंतर ना पुढचे 8 दिवस ते लोणच्याची बरणी अशी हलवायची असते. लोणचं खालीवर करायचं असतं. ती हवा त्यात खेळती राहिली पाहिजे. म्हणजे लोणचं हे 1 किंवा 2 दिवसाचं काम नाही. पुढचे 15 दिवस त्याची काळजी घ्यावी लागते, नाहीतर त्याला बुरशी येते. पाण्याचा थेंब किंवा कुठलंही अन्नकण त्यात गेलं नाही पाहिजे, याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. तर असा हा वार्षिक सोहळा, लोणच्याचा वार्षिक सोहळा आमचा संपन्न झालेला आहे. एक बरणी भरून झाली, आता दुसरी बरणी भरली जाते. आता वातावरणात जोपर्यंत पूर्णपणे गारवा येत नाही ना, तोपर्यंत ह्या लोणच्याच्या बरणीचे तोंड जे आहेत ते एका पातळ कापडाने बांधले जातील, म्हणजे हवा त्यात खेळती राहिली गेली पाहिजे. आणि जेव्हा पूर्णपणे वातावरण गार झालं आहे असं वाटेल, त्यावेळी हे लोणचं झाकण ठेवलं जातं बरण्यांचं. तर हे अशा पद्धतीने पातळ कापड झाकलं आहे आणि त्यावर जाळी झाकलेली आहे. तर 8 दिवसांनी हे लोणचं असं दिसतं. तर असा हा आमचा वार्षिक सोहळा लोणच्याचा संपन्न झालेला आहे. तुमचं लोणचं बनून झालं आहे की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.